नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. त्याचं नाव आहे आरविशनी मम्मा. मंडळी, आज आहे शुक्रवार आणि काल गुरुवार होता. कालचा दिवस खूप मोठा होता आणि खरं सांगायचं म्हटलं तर काल मी छान अंगण सारवलं, त्याच्यानंतर चूल सारवून घेतली व्यवस्थित, परत दारामध्ये छान रांगोळी काढली होती काल. आणि नंतर माझ्या लक्षात आलं की कालचा जो मुहूर्त होता तो खूप छान होता आणि मी ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर मग शूट करायला पाहिजे होतं, पण मी शूट नाही केलं किंवा माझ्या ते लक्षात नाही आलं की मला शूट करायचं आहे म्हणून. पण हो, कालचं माझं काम खूप छान झालं आणि नंतर संध्याकाळी तर एवढं प्रसन्न, एवढं छान वाटत होतं काल संध्याकाळी मला. तर गाई आली होती, मी गाईला पण खाऊ घातलं, गाईची पण पूजा केली, पण ते सगळं मी शूट नाही केलं मंडळी. तर तुम्हाला मी दाखवते. काल मी छान मस्त रांगोळी काढली होती अंगणात. पहिले तर सारवलं, नंतर रांगोळी काढली होती, ते दाखवते, शेअर करते तुमच्यासोबत. तर मंडळी, हे बघा, छान अशी मी रांगोळी काढलेली आहे, अंगण छान सारवून घेतलं. हे बघा, इकडे माझ्या चुलीवरती पण सुंदर रांगोळी काढली. चूल माझी ना थोडी खराब झाली होती पावसाने, पण मग मी काल तिला दुरुस्त केली, एकदम व्यवस्थित छान केली आहे. बघा तुम्ही, तुळस. मंडळी, चला दोडके आणि वांगे काढून घेऊया. छान मस्त वातावरण झालं आहे आणि मला असं वाटतं पाऊस येईल असं वाटतंय मला, कारण वातावरण तसंच झालेलं आहे त्यामुळे. तर चला, मी दोडके आलेले आहेत ते काढून घेते आणि सोबत वांगे पण आहेत, 4-5 काही जे निघतील ते बघूया आपण. चला. बघा, बाळ झोपलंय माझं. हे असं लावलंय, आज सगळे काठ्या लावून ठेवल्यात, काय जावं नाही म्हणून. गौऱ्या, ओ गौऱ्या, आतमध्ये घेऊ का? पाऊस आला तर परत सुकून जातात. म्हणजे या गौऱ्या आहेत, ह्या मी घरात घ्यायच्या वेळी इथेच टाकून ठेवल्यात आणि त्यांचं काय होतं माहिती आहे का, पावसात भिजतात, परत सुकून जातात, कारण ऊन लगेच पडतं ना, मग त्यासाठी. हे बघा, लाकडं थोडे कमी पडतील, आणून ठेवावे लागतील. तर बघू विशाल काय करताय हो? दोडके तोडताय? बघा बरं, इथे एक होता ना, सुरुवातीलाच एक होता. हां, तो काढा, मोठा झालाय चांगला तो. काय कैची आणली? अजून एक होता ना हो इथे, तो खूपच मोठा झाला होता, सकाळीच पाहिला त्याला. टमाटर बघा मंडळी, काय आहेत ना हो, खूप मोठे मोठे आहेत. काकडी पण आली आहे. कुठे? थांबा तुम्ही, मी शोधते. तुम्ही जरा कॅमेरा पकडा, मी शोधते. मिरच्या पण आल्या दाखव इथे. किती तोडले? 2 बघा मंडळी, 2 दोडके आपले निघाले शेतातले, पाहू शकता तुम्ही. आणि आपले वांगेत पण आहे इथे. आता थोड्या वेळात वांगे पण काढू आपण. बघा मंडळी, पाहू शकता तुम्ही. फ्लावर आणि ती कोबी दाखवा. फ्लावर, ही आपली कोबी. हे दोडके आहेत हो, पण ते ना आतमध्ये लपलेले आहेत, सापडावे लागतात त्यांना, शोधावे लागतात अक्षरशः. बघा, ही फ्लावर बघा किती मोठी झाली विशाल, मस्त आली. फवारणी नाही, काय नाही, काहीच नाही, तरी छान आल्या. काय होता दोडके? हा बघा, इथे किती मोठा झाला आहे. तेच बोलते, इथे दोडका होता, मी कालच बघितला. बघा मंडळी, किती मोठा दोडका आहे. हा खराब झाला, कापून टाकावा लागेल. हा तिसरा दोडका. हा काढू का? खूप छोटा आहे ना, कोण? छोटा आहे तो, राहू दे. 3 झाले ना. हा घेऊ का काढू? कोणता? तो लहान आहे अजून, राहू दे. तर मंडळी, हे बघा फुलं दोडक्याची, इथून तिथे तुम्हाला दोडक्याची फुलं दिसत असेल. जेवढ्या फुलं येतील. आरवी शूटला का? तर मंडळी, इथे आली का मला धामणची आठवण येते, कारण मी खूप घाबरले होते, म्हणून मग मी माझ्या आयुष्यात कधीच तो क्षण विसरणार नाही. मी पहिले इथे उभं राहिली का मला पहिले तिची आठवण येते. आणि हो, मला कमेंट पण आली होती ती जगली का, तर नाही जगली ती. तिला आम्ही त्या बांधामध्ये पाण्याच्या जवळ ठेवलं होतं, पण ती जगली नाही. 8 दिवसांनी
ती मेलेली म्हणजे ना बांधाच्या साईडला मरून पडलेली होती ती, आणि पूर्ण तिची स्किन जी होती सुकली होती, काटे इकडे तिकडे पडले होते. मला माझ्या भाऊनी सांगितलं की ती धामण आहे ना ती मेलेली आहे, त्या बांधावरती आहे. मी आणि पियुष गेले, तिला बघितलं, पण मग आम्ही तिला असं काठीने हलवण्याचा प्रयत्न केला, पण तिथे एक आजोबा आले आणि आम्हाला सांगितलं की धामण आहे ती, धामणचा काटा हा खूप बेकार असतो, थोडा जरी आपल्या शरीराला टच झाला तर त्याचं विष तयार होतं. म्हणून मग त्यांनी आम्हाला हातच नाही लावून दिला त्या आजोबांनी. नाही तर मी विचार केला होता तिला व्यवस्थित असं फोल्ड करून जाळून टाकायचं म्हणून, पण मग त्यांनी आम्हाला हात नाही लावून दिला. मग आम्ही काय केलं, फक्त काठीने उचलली आणि तिकडे झाडांमध्येच तिची जी काय बोलतात स्किन होती फक्त, बाकी सगळे काटे काटे सगळे पांगले होते तिचे ते, तर मग बाजूला ठेवून दिली. पण ती नाही राहिली, ती मेली. आणि मला त्या गोष्टीचं खूप जास्त वाईट वाटलं होतं ती मेली तेव्हा, कारण तर मंडळी पावसाची सुरुवात झालेली आहे बघा. बघा खाली दिसत असेल तुम्हाला. आणि मी चुलीला ना हे असं लावलं आहे जेणेकरून माझी चूल जी आहे ना ती ओली नाही व्हायला पाहिजे, त्यासाठी. हे बघा, आणि जोरात पाऊस यायला लागला आता. तर मंडळी मी असा विचार केला होता छान चुलीवरती रेसिपी शूट करेल, छान स्वयंपाक करेल, पण नाही पॉसिबल होणार, कारण मग लाईट पण जाण्याची शक्यता आहे, कारण खूप वारा आणि पाऊस येतोय, आणि पाऊस सुरू झाला मग चुलीवर स्वयंपाक नाही करता येणार मला. तर मग ठीक आहे. आणि हो, तुळशीच्या इथे दिवा लावते तर तो पण टिकत नाही आहे. मग मी काय केलं आहे, फक्त अगरबत्ती लावली आहे हे बघा तुळशीला, आणि तुळशीची पूजा केली तसंच साधं, कारण मग वारा खूप चालू आहे त्यामुळे दिवा नाही टिकत आहे. आणि संध्याकाळी असं मस्त पिवळं पिवळं, म्हणजे पूर्ण वातावरण जे आहे ना ते पूर्ण पिवळसर झालं आहे, आणि मग पावसाची सुरुवात झाली आहे. असा सुगंध भारी येतो आहे ना मातीचा. आणि अजून म्हणाल तर हे बघा, इकडे दाखवते तुम्हाला ढग कसे भरून आले ते बाहेर. हे बघा वातावरण कसं झालं आहे. लाईटीची काही शक्यता नाही, आता लाईट जाईल. आला आला आला, हे बघा खूप जोराचा आला आता. तर मंडळी, इकडे मी मटर पनीरचा स्वयंपाक करते, इकडे मी भात घातलेला आहे, इकडे पनीर बनवायची तयारी आहे, फक्त मसाला भाजते हा. आणि हे बघा अर्धा किलो इथे पनीर आणलं आहे, मटर आहे. आणि पावसामुळे ना माझी थोडी धावपळ होते, कारण लाईट नको जायला, लाईट गेली तर लवकर येणार नाही, म्हणून मला पहिले मसाला काढून घ्यायचा आहे. बाकी जरी राहिलं तरी चालेल, पण मसाला वाटून झाला पाहिजे, त्यासाठी माझी घाई गडबड चालली आहे. चला पटकन मसाला भाजून लगेच वाटून घेते, दाखवते तुम्हाला. हा जो मसाला आहे तो मी बघा भाजून घेते. याच्यामध्ये कांदा, टमाटर, लसूण, अद्रक, त्याच्यानंतर अजून गरम मसाला, म्हणजे खडा जो मसाला आहे तो, जो खडा मसाला आहे तो टाकला आहे याच्यामध्ये. आणि आता आपण याच्यामध्ये हे जे काजू आहे ते टाकणार आहोत, आणि कोथिंबीर पण मी ऑलरेडी टाकलेली आहे, म्हणजे सगळा मसाला मला छान तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे हा. आणि मग आपण हा मिक्सरला बारीक करून घेणार आहोत मटर पनीर बनवण्यासाठी. इकडे भात बघा होतोय. चलो, तर मंडळी माझा मसाला वाटण करून झालेला आहे, आणि लगेच मी आता हे पनीर आहे ना तर थोडंसं फ्राय करून घेते. अर्धा किलो पनीर घेतलेलं आहे मी. आणि बघा मसाला पण काढून झाला आहे माझा. खूप घाई मला मी बारीक केला ॲक्च्युली, कारण की कसं आहे की लाईट गेली ते नाही, पाऊस पण थोडा पडतो इथे, त्याच्यामुळे कसं आहे की पाऊस थोडासा इथे पडला की लाईट लगेच जाते. त्याच्यामुळं आम्ही मसाला वगैरे असंही मी आरतीने फास्ट म्हणजे काढला मसाला आणि ते मिक्सरमध्ये करून घेतलं. मसाला छान बारीक करून घेतला आहे, आणि त्याला मस्त गोल्डन ब्राऊन कलरचं होऊ द्यायचं आपल्याला. आता हळद टाकणार आहोत. हा घरचं लाल तिखट आहे ते टाकलं मी बस, कारण ना ऑलरेडी गरम मसाले पण आहे, लाल तिखट सगळ्या गोष्टी मी ॲड केलेल्या आहेत, त्यामुळे मग एवढं बस आहे, इनफ आहे. आणि असं फारच छान सुगंध येतो त्या मसाल्याचा.
थोडंसं मीठ, कारण मी ऑलरेडी मसाला भाजताना थोडं मीठ टाकलेलं होतं, त्यामुळे मी आता हे मिठाचा वापर थोडा कमी केला आहे. जर गरज वाटली तर घेईल टाकून वरती, आता सध्या तरी नाही. तर मंडळी हे बघा, हे मटर आहे. मसाला छान गोल्डन ब्राऊन कलरचा झाला आहे, तुम्ही बघा. आता त्याच्यामध्ये मटार टाकणार आहोत. अजून घ्या मटार पेशा, कमी दिसतात भाजी. हे आपण पनीर जे आहे ते उकळीमध्ये सोडणार आहोत. ऍक्च्युली माझा प्लॅन चुलीवरचा होता, पण तो सक्सेस नाही झाला. हे बघा, पावसाने प्लॅन सक्सेस नाही करून दिला. तर छान आपण मस्त शिजून देणार आहोत. तर मंडळी, रात्री तुम्ही पाहिलं असेल की मी मटर पनीरची भाजी बनवत होते, पण काय झालं की लाईट गेली आणि त्यानंतर मला काही शूट करताच नाही आलं. जसं तुम्ही व्हिडिओमध्ये मी पहिलेच सांगितलं होतं की लाईट कधी बी जाईल, त्यामुळे माझी धावपळ चालू होती. आणि त्याच्यानंतर मग आम्ही जेवणं वगैरे केली आणि थोडा आराम केला मग, कारण लाईटच नव्हती. रात्री खूप उशिरा लाईट आली, त्यामुळे मला व्हिडिओ पुढचा शूट करायला नाही जमला. मी आजच डायरेक्ट शूट करायला सुरुवात केली आहे. तर ठीक आहे मंडळी, व्हिडिओ हा इकडेच एंड करते. आय होप तुम्हाला हा अर्धा व्हिडिओ आवडला असेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. बाय.